मित्रांनो, तसेच तुम्ही सगळे स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे गुरुवार आणि आता थोडं कारलेखिंडीत चाललोय. दाखवतो तुम्हाला काय काम आहे ते. दिवशी गाडीचा छोटासा ऍक्सिडेंट झालाय तर तेच दाखवायला चाललोय. आणि हा बंपर आहे आणि हा फेंडर आहे. हा तर आधीच झाला होता पण हा आता रिसेंटली 4-5 दिवस आधी झालाय. तर तेच विचारायला जायचंय आणि गाडी पण वॉश करून घेऊन येऊ. लागायची असेल तर ती सगळ्या साईडने लागते, हे मात्र खरं आहे. आता बघूया, तिथं गेल्यानंतर विचारू कधीपर्यंत भेटेल, काय 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 चेंज होईल, काय डेंटिंग पेंटिंग होईल आणि किती मध्ये होईल ते पण सगळं विचारू आणि येऊ रिटर्न. अजून एक दाखवतो बघा. एक प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला ना की दुसरा प्रॉब्लेम. आता वायपर अटकेल बघा कसं. हा बघा अटकला. काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही. काय काय कळतच नाही. 2-3 दिवस झाले हा प्रॉब्लेम परत चालू झाला. राहायचंय आता, कधी बंद होईल काय माहिती. चला निघूया. आज एवढा कडाक्याचा ऊन पडला ना, पण औषध मारायचं आहे आज. ज्या टायमाला औषध मारायला निघतोय त्या टायमाला पाऊस येतोय. आता मगाशी निघालो होतो औषध मारायला तर पाऊस आला म्हणून औषध मारायचं आज कॅन्सल केलं आणि हा असा ऊन पडलाय. असू दे पडू दे. तर अजून 1 तास असाच ऊन पडला ना तर घरी जाऊन नंतर मारायला जाऊ औषध, गवत मारायचं. बाकी जेवढा ऊन झालाय तेवढंच गरम पण होतंय. पावसाचं काही कळतच नाही काय चाललंय नक्की नाही काय नाही ते. रोशन कुठेतरी गायब झालाय. नंतर दुसरा आहे आपली यशची गाडी. मोनूच्या गाड्याला नाही जाऊ तर रिपेअरिंग करायला घालून आलोय मी. आणि ते फादर पण चाललं तिथंच. अरे मरणाची गर्दी झाली तिकडं, दर्शन नाही भेटायचा. हा 4-5 तास थांबायला लागला तरी थांबू. कुठला कुठल्या डॅडींच्या गाडीचे एसी कूलिंग नव्हती रे देत. तर यानं मी सांगितलं, तिथं गेलं त्याने फाटक्यात चेक करून सांगितलं की रिले गेलाय म्हणून. रिले बदलला झाली चिल लगेच. पण त्याच गाडीला मानलं पाहिजे रे, अजूनपर्यंत गॅसच नाही बदललाय तिचा.
आता गाडीचं विचारून आलो आणि कॉस्टिंग सांगितलंय. बंपर आणायला जायचंय आपल्यालाच. आता बघूया कधी जाणं होतंय ते. आता 2-4 दिवसातच फेरी मारू. आणि आता ते काम झालं तर बीचवर आलोय. थोडा फिरू आणि नंतर घरी जाऊ. चला. सोची मारलो. वरती आली. पाणी बघ कसला फटक्यास वरती चढला. आता बॉडी बिल्डर होईल लवकरच होईल. किती घाण वाटतं बघ ते. होईल लवकरच काम होईल त्याचं. तर आता अलिबागवरून निघालोय आणि रोशनने आज पण टांग दिली होती आम्हाला. आता जाता रोशनच्या इथं थांबू. आपण रोशनच आहे. हसते बघून. थांबायचंय रोशनच्या इथं गाडी धुवायला. यानं पळीवर सोडल्यानंतर मग गाडी धुवायला आपण थांबू. आज काय पण केलं तरी गाडी धुवूनच जाणार. आणि जगदीश गेलाय खायला आणायला. आणि त्याला बघू चणा शेंगदाणा वाटणं काय आणतंय ते. आपले गाडीचा पॅनल एक यायचा होता आणि एक गार्ड यायचा होता. गार्ड तर नाही आला, पॅनल आला. इकडे जो आपला ऍक्सिडेंट मध्ये फुटला होता ना, तो पॅनल ऑर्डर केला होता 4 महिन्यानंतर. आज आणलाय त्याला. याच्यामध्ये क्लिप तर नाहीये. बघूया नंतर. तर अजून गार्ड तर आला नाही. तर माझा विचार चालला की जो गार्ड आहे ना त्यालाच हे काय झालं. सम फीचर्स आर मे बी लिमिटेड. ओके, बॅटरी लो झाली म्हणून असं झालंय. तर बघूया घरी जाऊन याला फिट करू कसं वाटतंय कसं नाही वाटत. आणि हे गेलेत लॅम्प आणायला. लॅम्प घेत आहेत. आणि मला असं वाटतं माझी स्टेबिलिटी बंद झालंय कारण बॅटरी लो झालंय ना म्हणून. तर हा एक पॅनल 550 रुपये नशिबाने आला तरी. आता गाडी पेंटिंगचं पण तिथं बोलून आलो. त्यांनी सांगितलं की बंपर तुमचा घेऊन या. म्हटलं ठीक आहे बंपर आणतो, पेंटिंगचं तर घ्या करायला. तर पेंटिंगला गाडी आपली जाणार आहे 18-19 तर नाही 19ला मे बी 19ला आपण गाडी ठेवू. 4-5 दिवसात पेंटिंग होईल. मग एवढ्याशा कामासाठी इन्शुरन्स हे करायचं मारायचं हे नाही पटत आपल्याला. नंतर काय मोठं वगैरे झालं तर ठीक आहे. अरे नाही काय पटला बघू. आताच कुठे ठेवला असतो. प्रीतमचा कॉल कर ना. प्रीतमला कॉल कर ना. रेल कुठे काय विचार ना माझा तिथं. त्या टाइमला वाटलं मी आम्ही इथंच. संबंधच नाही. आम्ही कसं वाहणार एक कोपऱ्यात न्यावं नाही इकडून कोपऱ्यात जायचं असं ना. आई तिकडे आलंच नाही तर. आता दोघांना सोडलं, रोशनला आणि जगूला. आता परत रोशनच्या सर्व्हिस सेंटरला जाऊ, वॉशिंग सेंटरला. आज तर काय पण करून गाडी धुवूनच देईन रोशनकडून. गावात पंढरपुरीच्या
दिवस खाण मग परत उद्याला नको धुवायला. उद्या जर ऊन असला म्हणजे बऱ्यापैकी असं जर वातावरण असलं तर उद्या धुवायला नको. आपली उद्या पण बहुतेक पनवेल फेरी आहे, त्याच्यामुळे मला तर गाडी धुवायची आहे. आज गाड्या लागल्यात आता. गाडी बघा, तो समोरचा किती बेकार वाटतंय. काय नाही, होईल तो. 15 तारखेला गाडी टाकणार आहोत आपण. 15 नाही, 19 तारखेला. वर्षानंतर रोशनला माझी गाडी धुवायला घ्यायचा टाइम भेटलाय. लिक्विड चांगला कर रे. हे त्या दिवशी बघितलं सांजाच, अरे घेऊन गेलो तो टेम्पो इलेक्ट्रिक वाला आणि केला तर रोहायला जाता जाता पलटी त्याने. काय चक्काचक गाडी धुतलंय. अजून काम चालू आहे. आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन होत आलंय 8%. का मेहनती आहे, मन लावून काम करते. दादाला सांगून तुझा पेमेंट वाढवायला लागेल रे. रोशा, दादाला सांगून पेमेंट वाढवायला लागेल ना. कसली भारी वाटतंय, मस्त ना. असं वाटतं बघतच राहावं, एकदम जबरदस्त. कसली जबरदस्त चमकते. चला आता रोशनचं पेमेंट करूया आणि निघू, कारण कंटाळा आलाय. त्याला पण अजून 2 गाड्या आहेत. चला निघूया आता घरी जायला, आणि बॅटरी पण लो झाली मोबाईलची. माझी पूर्ण मोबाईलची स्टेबिलिटी सगळी बंद झाली आणि तर बॅटरी आले 5%ला, त्याच्यामुळं लफडा होते. तो चलो अभी घर को जाने का है. भिजलो गाडी वॉश करता करता स्वतःला पण वॉश करून घेतलं. तर चला व्हिडिओला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.